भाग आज आपण गंगापूर तालुक्यातील भानवाडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत वैजापूर आणि गंगापूर तालुक्यासाठी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे व गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी तब्बल 1075 कोटी रुपयाचे काम दोन्ही तालुक्याला मंजूर करून आणले होते। यासाठी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील दोन जेवढे गाव आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या जल जीवन योजनेमार्फत होणार आहे। मात्र हे काम अत्यंत संथगतीने चालू आहे। या संदर्भात आत्ताच 2 दिवसापूर्वी जिल्हा परिषदला गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी बैठक बोलावून त्या ठिकाणी त्यावेळेसच्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। त्याला काहीशी पुष्टी आपण पाहू शकतो की लासूर स्टेशन येथील पाण्याची टाकीच ही आपण चित्रीकरण केले होते आणि बातमी प्रसारित केल्या होत्या। त्याचप्रमाणे आपण भानवाडी या ठिकाणी आलो। गेल्या कित्येक महिन्यापासून अशा प्रकारे 7 ते 8 फूट खड्डा पाण्याच्या टाकीसाठी खोदून ठेवला आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे, या ठिकाणी अंगणवाडी, या ठिकाणी अनेक छोटे मोठे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। मात्र या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे, पावसाळा तोंडावर आलाय। आता जून महिन्यामध्ये पावसाळा येईल आणि या खड्ड्यामध्ये जर पाणी तुंबलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली। मात्र या ठिकाणी ठेकेदार आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे काम करत नाही। एकतर ठेकेदारांनी सदर टाकीचं बांधकाम पूर्ण करावं, अन्यथा या ठिकाणी हा जो खड्डा खणलेला जीव घेणा हा बुजून टाकावा अशी गावकऱ्यांची मागणी या ठिकाणी होत आहे। आणि आपण या ठिकाणी जे गावकरी त्यांची चर्चा करू की नेमकं प्रकरण काय गाव काय आणि या ठिकाणी जो खड्डा खणला कोणी खणला। माझं नाव आहे गोकुळ शिवाजी इंगळे। बरं, या ठिकाणी हा जो खड्डा खणलेला आहे हा कोणी खणलेला आहे, कशासाठी खणला? हे पाण्यात टाकीसाठी खणलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय लय तकलीफ होऊ राहिली। मुलगा पडला माझा कालच या खड्ड्यामध्ये जखमी झाले आणि गावकऱ्याला मी स्वतः बोललेले जमा केले आणि याच्यावाला काय आहे काही नाही बघा। सरकार आमचावाला नुसतं म्हणतंय निधी देतंय, नुसतं काम एवढं होतंय आणि चालल्या जातंय, निधी खाऊन घेतंय। किती दिवसापासून हा खड्डा खोदलेला आहे? झाला वर्ष झालं खड्डा खणून पडलेला आहे। या ठिकाणी अंगणवाडी आणि हा ना, अंगणवाडी पलीकडून अंगणवाडी आहे, बाल येतात छोटे छोटे येतात, लेडीजला तकलीफ होऊ राहिली, माणसाला तकलीफ होऊ राहिली। पलीकडून बाबासाहेबाचा पुतळा आहे, गावकरी गाडी सुद्धा गेली, ती गाडी सुद्धा वर काढून दिली आम्ही। या ठिकाणी मागच्या पावसाळ्यात जेव्हा खड्डा खोदला त्यावेळेस पावसाळा होता का? पावसाळा नव्हता सर, आता या ठिकाणी पावसाळा येतोय पावसाळा येतोय त्याच्यामुळे खड्डा भरून जाईल आणि मुले पाहण्यासाठी लगेच पळता। अंगण बहुत मोठं आहे। मागणी काय तुमची? मागणी काहीच नाही, सरकारनं होत असले तर करावे, नाही तर मग याला प्लेन करून द्यावे, अंगण मोकळं करून द्यावा। जो खड्डा खोदलेला आहे ठेकेदारांनी पाण्याच्या टाकीसाठी, तर त्याबद्दल काय सांगाल? माझं त्याबद्दल एवढंच बोलणं का भाऊजी, हे काम जेवढे बी काही काम आहे हे नुसते लोकांना दाखवायसाठी नसते, हे करायसाठी असतं। आणि हे काम तर लवकरात लवकर या लोकांनी करायला पाहिजे। कारण की कॉन्ट्रॅक्टर येतात, चक्रा मारतात, वाळू टाकतात, वाळू उचलून नेतात। तिथं 25 टिपा वाळू टाकली, ती उचलून नेली, खडी नेली, मग हे असं कवर चालत? मग याच्यामध्ये कारण काय ते गावकऱ्याला समजलं पाहिजे, गावाला बी हे समजलं पाहिजे हे काम टाकी होणार आहे का नाही होणार। नसन होत तिला बुजून टाका, म्हणजे लहान लहान मुलं यांना पुढे तकलीफ होणार नाही। मागणी काय? आता मागणी एक तर काम चालू करा, नाही तर याला लेवल करून टाका, दोन्हीतून एक काहीतरी करा। किती वर्षापासून हा खड्डा खोदून? आता हे 7-8 महिन्यापासून तो खड्डा खंदेले। आता याच्यानंतर काय होणार आहे काय होतं कोणाला काही माहितीच नाही। काम करीत नाही, माझं कोणी होत नाही, मला हे पुरत नाही। मग आता त्याला नाही पुरत तर मग दुसरा कॉन्ट्रॅक्टर पाहून काहीतरी करावं यांनी। सदर ठेकेदाराला गावकऱ्यांनी कळवलं होतं त्याला 2-3 वेळेस सांगितलं, त्यानं खडी टाकली, वाळू टाकली, उचलून घेऊन गेला आणि त्या वाळूवाल्याचे पैसे पण दिले नाही त्यानं, नेली उचलून। ज्या लोकांनी वाळू टाकली त्यांना पैसे देऊन त्या लोकांनी वाळू घेऊन गेले। जो खड्डा खोदलाय तो कशासाठी खोदला होता आणि किती दिवसापूर्वी खोदला होता? पहिले तुमचं नाव सांगते माहिती। माझं नाव भाऊसाहेब देवदास थोरात, एक सामाजिक कार्यकर्ता आहे। बम साहेबांनी स्मशानभूमी आणि रोड आणि टाकीचं 3 याचं भूमिपूजन केलं होतं। त्यापैकी स्मशानभूमी चांगल्या दर्जाची झाली आहे, रोड पण चांगल्या दर्जाचे झाले आहे। फक्त राहिलेला पाण्याचा प्रश्न आहे। टाकीचा काही तर छोटे छोटे मुलं आहे ते पाण्यात पडू शकतात, जीव जाऊ शकतो। तात्काळ या पाण्याची टाकी बांधण्यात यावी। बम साहेबांनी 2 काम केले, माझी इच्छा आहे का सर एवढं तिसरं काम तुम्ही हाती घ्या, एवढं काम तात्काळ करण्यात यावे जेणेकरून गावाचा प्रश्न मिटेल। हे हा खड्डा जो खोदलाय किती दिवसापूर्वी खोदलाय? या खड्ड्याला जवळपास 7 ते 8 महिने झालेले आहे। पूर्ण काम थोडं झालं नाही का काही? पुढं ठेकेदार आले, त्यांनी गोड्ड खोदलं, तसे ते नंतर आलेच नाही। ही जी शाळा आहे किती पर्यंत आहे? ही शाळा 1ली ते 7वी 5वी पर्यंत आहे, अंगणवाडी आहे, 200-250 मुलं आहे या शाळेत। मागणी काय?
माझी मागणी हेच आहे का तात्काळ कामाचं भूमिपूजन व्हावं. हे पाणी भरण्याच्या अगोदर पाणी जर तुंबलं तर लहान लेकरं पडू शकते, त्यांचा जीव जाऊ शकतो. बाकी काहीच अडचण नाही आहे. तुम्ही तात्काळ याला काम करा, नाही तर बुजून टाका.